हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंट, त्यासाठी चॅप्टर 2 कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा आपण इथे टॉपिक 7 स्टँडर्ड कॉस्टिंग अँड व्हेरियन्स अनालिसिसचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी जी आहे फायनान्स अँड अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व चॅप्टर्स आणि सर्व टॉपिक्सचे एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा पूर्ण सेक्शन जो आहे तो कव्हर होईल. चला स्टार्ट करूया आपण इथे आता स्टँडर्ड कॉस्टिंग अँड व्हेरियन्स अनालिसिसची काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे मटेरियल कॉस्टिंग व्हेरियन्स इज. सामग्री खर्च विचलन म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एमपीव्ही प्लस एमयूव्ही, सेकंड एमयूव्ही प्लस एमपीव्ही, थर्ड एमपीव्ही मायनस एमयूव्ही अँड एमसीव्ही डिवाइड बाय एक्यू. तो करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट. ठीक आहे, एमपीव्ही प्लस एमयूव्ही, किंमत विचलन प्लस वापर विचलन, बिकॉज एमसीव्ही मीन्स प्राइस वेरियन्स प्लस usage variance. Next, second, if actual quantity greater than standard quantity, usage variance will be. जर प्रत्यक्ष प्रमाण ग्रेटर दॅन मानक प्रमाण असेल तर वापर विचलन काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 0, फेवरेबल, ऍडवर्स, कॅन नॉट बी डिटरमाइन. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऍडवर्स, प्रतिकूल, बिकॉज मोर युसेज दॅन स्टँडर्ड देन एक्स्ट्रा कॉस्ट, दॅट इज ऍडवर्स. नेक्स्ट, थर्ड, लेबर इफिशियन्सी व्हेरियन्स अरायझेस ड्यू टू. श्रम कार्यदक्षता विचलन निर्माण होते. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चेंज इन वेज रेट, सेकंड चेंज इन अवर्स टेकन, थर्ड चेंजेस इन फिक्स ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन अँड फोर्थ आयडल टाइम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, चेंज इन अवर्स टेकन, घेतलेल्या तासांमध्ये बदल, बिकॉज लोअर इफिशियन्सी व्हेरिएबल इज डिपेंड ऑन डिफरन्स इन अवर वर्क. नेक्स्ट, फोर्थ, लेबर रेट व्हेरियन्स ऑकर बिकॉज ऑफ. श्रम दर विचलन होते कारण बिकॉज ओव्हर टाइम प्रीमियम, सेकंड आयडल टाइम, थर्ड एक्सेस मटेरियल यूज अँड फोर्थ लो प्रोडक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ओव्हर टाइम प्रीमियम, बिकॉज इट्स ओव्हर टाइम इन्क्रीज ऍक्च्युअल रेट, दॅट इज ऍडवर्स. नेक्स्ट, फिफ्थ, मटेरियल मिक्स व्हेरियन्स विल बी 0 व्हेन. सामग्री मिश्रण विचलन शून्य होईल जेव्हा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍक्च्युअल टोटल इनपुट इक्वल्स टू स्टँडर्ड टोटल इनपुट, सेकंड ऍक्च्युअल मिक्स इक्वल्स टू स्टँडर्ड मिक्स, थर्ड देअर इज नो वेस्ट अँड फोर्थ प्राइस व्हेरियन्स इज 0. तो करेक्ट आन्सर येईल सेकंड, ऍक्च्युअल मिक्स इक्वल्स टू स्टँडर्ड मिक्स, प्रत्यक्ष मिश्रण इक्वल्स टू मानक मिश्रण, बिकॉज मिक्स व्हेरियन्स अराइज ओनली व्हेन मिक्स प्रपोर्शन चेंज. Next, 6, which variance is calculated using revised standard quantity. सुधारित मानक प्रमाण वापरून कोणते विचलन काढले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल प्राइस व्हेरियन्स, सेकंड मटेरियल मिक्स व्हेरियन्स, थर्ड मटेरियल इल्ड व्हेरियन्स अँड फोर्थ मटेरियल कॉस्ट व्हेरियन्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, मटेरियल मिक्स व्हेरियन्स, सामग्री मिश्रण विचलन, बिकॉज रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी मीन्स टोटल ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड मिक्स पर्सेंटेज. नेक्स्ट, 7, ओव्हरहेड व्हॉल्यूम व्हेरिएबन्स इज ड्यू टू. ओव्हरहेड प्रमाण विचलन होते कारण. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चेंज इन ओव्हरहेड रेट, सेकंड अंडर ओव्हर युटिलायझेशन ऑफ कॅपॅसिटी, थर्ड आयडल टाइम वेजेस अँड फोर्थ मटेरियल वेस्टेज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अंडर और ओव्हर युटिलायझेशन ऑफ कॅपॅसिटी, क्षमतेचा कमी जास्त वापर, बिकॉज व्हॉल्यूम व्हेरियन्स अराइज ड्यू टू डिफरन्स इन कॅपॅसिटी युटिलायझेशन. नेक्स्ट, 8, which variance measure efficiency effect on fixed overhead. स्थिर ओव्हरहेड कार्यक्षमतेचा परिणाम दर्शवणारे विचलन कोणते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स ओव्हरहेड एक्सपेंडिचर व्हेरियन्स, सेकंड फिक्स ओव्हरहेड व्हॉल्यूम व्हेरियन्स, थर्ड फिक्स ओव्हरहेड इफिशियन्सी व्हेरियन्स अँड फोर्थ फिक्स ओव्हरहेड कॅपॅसिटी व्हेरियन्स. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, फिक्स ओव्हरहेड इफिशियन्सी व्हेरियन्स, स्थिर ओव्हरहेड कार्यक्षमता विचलन, बिकॉज fixed overhead variance means standard overhead into rate. Next, 9, if actual output is lower than standard output,
yield variance is. प्रत्यक्ष उत्पादन मानकापेक्षा कमी असल्यास उत्पादन विचलन काय? तर बघा ऑप्शन आहे 0, फेवरेबल, ऍडवर्स, इक्वल टू प्राइस वेरियन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऍडवर्स, प्रतिकूल, बिकॉज लोअर आउटपुट फ्रॉम सेम इनपुट दॅट इज लॉस ऑफ यील्ड दॅट इज ऍडवर्स. तसंच बघा मराठी संपूर्ण व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10, सेल मार्जिन प्राइस वेरियन्स अराइज ड्यू टू चेंज इन. विक्री नफा किंमत विचलन होते कारण. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सेल्स क्वांटिटी, सेल्स मिक्स, सेलिंग प्राइस, कॉन्ट्रीब्युशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेलिंग प्राइस, विक्री किंमत, बिकॉज इट अराइज ड्यू टू चेंज इन सेलिंग प्राइस. नेक्स्ट 11th, which variance is most suitable for control of selling performance. विक्री कार्यप्रदर्शन नियंत्रणासाठी सर्वात योग्य विचलन कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मटेरियल प्राइस वेरियन्स, सेकंड लेबर रेट वेरियन्स, थर्ड सेल्स प्राइस वेरियन्स अँड फोर्थ यील्ड वेरियन्स. करेक्ट आन्सर येईल थर्ड, सेल्स प्राइस वेरियन्स, विक्री किंमत विचलन, बिकॉज सेल्स प्राइस वेरियन्स रिफ्लेक्ट प्राइसिंग कंट्रोल. नेक्स्ट 12th, अ फेवरेबल लेबर इफिशियन्सी वेरियन्स मीन्स. अनुकूल श्रम कार्यक्षमता विचलन याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे मोर अवर्स टेकन, सेकंड फीवर अवर्स टेकन, थर्ड हायर वेज रेट पेड अँड फोर्थ लोअर आउटपुट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फीवर अवर्स टेकन, कमी तास लागले, बिकॉज लेस टाइम फॉर सेम वर्क इक्वल्स टू हायर इफिशियन्सी. नेक्स्ट 13, आयडल टाइम वेरियन्स इज ऑलवेज. निष्क्रिय वेळ विचलन नेहमी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फेवरेबल, ऍडवर्स, 0, डिपेंड ऑन प्राइस वेरियन्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऍडवर्स, प्रतिकूल, बिकॉज आयडल टाइम इनक्रीज लेबर कॉस्ट दॅट इज ऑलवेज ऍडवर्स. नेक्स्ट 14, फिक्स ओव्हरहेड एक्सपेंडिचर वेरियन्स इज. स्थिर ओव्हरहेड खर्च विचलन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बजेटेड एफओएच मायनस ऍक्च्युअल एफओएच, ऍब्सॉर्ब एफओएच मायनस बजेटेड एफओएच, ऍब्सॉर्ब एफओएच मायनस ऍक्च्युअल एफओएच अँड स्टँडर्ड एफओएच मायनस ऍक्च्युअल एफओएच. करेक्ट आन्सर येईल फर्स्ट, बजेटेड एफओएच मायनस ऍक्च्युअल एफओएच. अंदाजे स्थिर ओव्हरहेड इन मायनस प्रत्यक्ष स्थिर ओव्हरहेड. ठीक आहे, फिक्स ओव्हरहेड. इट कंपेअर बजेटेड अँड ऍक्च्युअल ओव्हरहेड एक्सपेंडिचर. नेक्स्ट 15, देखो गिवन है स्टैंडर्ड आउटपुट 100 यूनिट्स, एक्चुअली आउटपुट 90 यूनिट्स, स्टैंडर्ड इनपुट 200 kg, एक्चुअल इनपुट 200 kg. मटेरियल यील्ड वेरियन्स इज. मटेरियल यील्ड वेरियन्स काढायचं आपल्याला. बघा ऑप्शन आहे 0, फेवरेबल, ऍडवर्स, कॅन नॉट बी कॅल्क्युलेट. तर करेक्ट आन्सर येईल ऍडवर्स, बिकॉज सेम इनपुट बट लोअर आउटपुट. ठीक आहे, इनपुट काय आहे सेम आहे, ठीक आहे, बट लोअर आउटपुट आहे, त्याचा लॉस ऑफ यील्ड मीन्स ऍडवर्स. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला पीडीएफ, फायनान्स अकाउंट ऑल इन वन, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.